विधानसभेच्या निवडणुकीत सर्वजण एक दिलाने लढलो तरी पराभव झाला, पण खचून जाऊ नका. पुन्हा जोमाने कामाला लागायचंय. योग्य वेळी शांततेत निर्णय घेऊ, असे सुतोवाच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी दिले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी जयश्री पाटील काँग्रेसमध्येच राहणार की पक्षांतर करणार या निर्णयाचा सस्पेन्स कायम आहे. स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांची जयंती होती. या जयंतीनिमित्त स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यात आलं. यावेळी जयश्री पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय. त्या म्हणाल्या, नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वांनी पूर्ण ताकदीने प्रामाणिकपणाने माझ्याबरोबर काम केले, तरी देखील पराभव झाला. या पराभवावर कोण काय बोलतंय याकडे लक्ष देऊ नका, खचून जाऊ नका. आपल्याला पुन्हा जोमाने कामाला लागायचे. तुम्ही माझ्याबरोबर प्रामाणिकपणाने थांबला. इथून पुढे तुमच्या प्रत्येक कामात मी तुमच्या बरोबर असणार आहे. तसेच योग्य वेळेला आपण योग्य निर्णय आपल्या सर्वांच्या विचाराने घेऊ, काळजी करू नका, असे कार्यकर्त्यांना आश्वस्त केले. तर निवडणुकीमध्ये सांगलीकर जनतेसाठी जाहीरनामा तयार केला होता. त्यामुळे सांगलीकर जनतेला ते आश्वासन दिलं होतं. ते पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी असतील, प्रशासन असेल, यांच्याबरोबर आपण पाठपुरावा करून नागरिकांच्या कामासाठी पुन्हा जोमाने कामाला लागा, अशा सूचना देखील जयश्री पाटील यांनी दिल्या. त्याबद्दल तुमचे सर्वांचे मी आभार मानते. पण इथून पुढच्या काळात सुद्धा तुम्ही माझ्या अडचणीच्या वेळी राहिलात, माझ्याबरोबर राहिलात, कसलाही विचार न करता. तर इथून पुढच्या काळात सुद्धा तुमच्याबरोबर राहणं हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे आपण आता शांततेने एक कुठला तरी निर्णय घेऊया. तर घाई गडबडीने काही आपल्याला करायचं नाहीये. त्यासाठी मी तुम्हाला म्हणजे सांगते की इथून पुढच्या काळात मी तुमच्याबरोबर असेनच. आणि पुढे मग काय निर्णय घ्यायचा ते आता जरा शांत चित्ताने आपण घेऊया. अशी गडबड वगैरे कोणी काय करू नका, एवढंच तुम्हाला सांगते.